तळेवाडी ते हिवतड रस्ता निकृष्ट काम, मुख्यमंत्री यांच्याकडे मोहन बागल यांची तक्रार। तळेवाडी ते हिवतड हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून बनवला जात आहे। मात्र प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची मानकेप्रमाणे या रस्त्याचे काम होत नसल्याची तक्रार काळेवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य तथा शिवस्वराज्य युवा संघटनेचे अध्यक्ष मोहन बागल यांनी केली आहे। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईमेलद्वारे तक्रार केली आहे। सदर ईमेलवरती मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेतली असल्याचे उत्तर सुद्धा आलेलं आहे। त्याचबरोबर उप अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सांगली यांनाही निवेदन दिलं आहे। यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की सदर रस्ता बनवत असताना मुरुम टाकणे आवश्यक होते, मात्र सदर रस्ता कामामध्ये माती व कर्लाची माती टाकली आहे। त्यामुळे सध्या उन्हाळी थोडासा पाऊस झाला आहे। सदर रस्त्यावर जा ये करत असताना नागरिक घसरून पडत आहेत व अनेक ठिकाणी घसरून पडल्याने जायबंदी झाले आहेत। त्यामुळे सदर बांधकाम करणारे ठेकेदार व बांधकामावरती देखरेख करणारे अधिकारी यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी बागल यांनी केली आहे। वास्तविक पाहता नागरिकांच्या सुविधासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो, परंतु सदर यंत्रणा राबवत असताना अधिकारी व ठेकेदार ठीक काम करत नाहीत। त्यामुळे शासनाचा पैसा खर्च होऊन सुद्धा नागरिकांना सुविधा मिळत नाहीत। याचंच हे एक ज्वलंत उदाहरण आहे। अशा अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावरती कठोर कारवाई होणं गरजेचं आहे, जेणेकरून इतरांना यातून धडा मिळेल। आज हिवतड तळेवाडी रस्त्याचं जे काम चालू आहे, त्या रस्त्यावरती सर्व चिखलाचं साम्राज्य साचलेलं आहे। सर्व माती आणि करळ टाकून, हे बघा माती करळ टाकून सर्व रस्त्याचं काम चालू आहे। आज जी रस्त्याचं काम जे करायचं आहे, नागरिक लोकांना येण्यासाठी करायचं आहे का कॉन्ट्रॅक्टरचं घर भरण्यासाठी करायचं आहे? हे फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या फायद्यासाठी काम चालू आहे। गोरगरिबांना हा खित आज ही 2 दिवसाच्या पावसाच्या उघडीपनंतर आज हे वाळले आहे। आता ह्याच्या अगोदर सारा चिखल 2 दिवस ये जा करता येत नव्हती, तरी शासनाने ह्याची दखल घेऊन ह्याच्यावरती कठोर कारवाई करावी।